हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. हांगा परमात्म मोक्ष संन्यास योगांतू कर्म करची कशी म्हूण सांगून आतां सांगतारस. तशी कोणेय एक कर्म करतना त्या कर्माक 5 कारण ಒಟ್ಟು ಜಾವನು एक क्रिया जाता. कोण अधिष्ठान कर्माचे एक म्हण अधिष्ठान म्हळ्यार शरीर, तशीची कर्ता करतलो, पृथक्विदम करणम इंद्रियादी साधन, पृथक चेष्टा पूरक क्रिया आणि पंचमम दैव देव कारण भगवंतू कारण जाता म्हूण सांगून हांगा कोण ಲೆಕ್ಕ नाशी अहंकृत भावो हांवे केल्ले पुराय म्हाका जावका फल मिगील निमती जाल्ले म्हूण कोण लेखता तो अज्ञानी म्हणून घेता. आनी अज्ञानी जाल्लो कसले कार्य करतनाय हांवे केलें म्हूण लेखून सर्वय म्हाका मेळका त्या कामाचे विशयांतो वगळ सुचकी कीर्तिकी सन्मानकी सकळ फल इत्यादी तो अपेक्षा करता म्हूण जाल्यार परमात्मा दृश्टीन ह्या समनी म्हूण परमात्मान कितले की पंत सांगला. तश म्हणटना आमगेलेची पुराय म्हूण लेखल्यार त्या कर्माक मस्त नमुने फल आसता. त्या कर्म आमकां चांग म्हूण दिसल्यार न्ही जावन त्या वायट कर्म आसच्या पुरो. आमी एक कर्म करतना एक 4 जनांक मन दुखो पुरो हें कर्म फल पुराय आमकांची मेळटा. तशें त्या कर्म बंधना पळोवन कितले की जन्म घेवन येवका जाता. तशी परमात्मो सांगता आतां अहंकार भावन ना नातल्यार कशी जाता म्हूण सांगून. अहंकार भावन ना अशी काम करका म्हणलें तें कशें जाता म्हणून तो आतां सांगता. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमान् लोकान् न हन्ति न निबध्यते. कोणाक आपणान केल्लें जेवो हें कर्माचें कर्तृ आमची म्हूण अहंकार नासतकी जेवो त्या कर्मफलान तुका कसले आसक्ती ना आसतकी ताणें सगळे लोक दिश मारल्यार तो कोणाकय दिश मारल्या वरी जायना. हत्वापि स इमान लोकान हे सगळे लोक म्हळ्यार जन मारल्यार न हत्वा न हंती कोणाकय ताण मारल्या वरी जायना. न निबध्यते ते मारलेले पाप म्हळ्यार कर्मबंधन ताका लागयना म्हूण परमात्मा हांगा सांगता. म्हळ्यार कर्मफला त्याग करतलो कोण की ताणें खंयची कर्म केल्यार ताका बंधन जायना बाधक जायना. आमगेले निमती जाल्ले हांव केल्लें हांव नातलें हें कर्म जायना आशिल्लें म्हूण लेखूनच आनी हें इतले कश्ट करून हांव केलेलें हाजी किर्ती कोणकी घेतना न्हय कोणाकी होगळसितात न्हय म्हूण सांगून लेखल्यार फलापेक्षा लेखल्यार म्हाका मेळका आशिल्लें तें फल म्हूण लेखल्यार तें कर्मफल फलाचे बंधनाक आमी पडका जाता. लेख नातल्यार त्या कर्माचें फल आमकां कसलें बंधन जायना आनी कसो की जन्म घेवन न्ही येवका म्हूण ना. आतां हांगा न हत्वापि न इमान लोकान न हंती न निबध्यते म्हूण परमात्मान सांगला म्हूण लेखून आमी एक पेरका धरून कोणा मारल्यार आमकां कसलें जायना परमात्मा तुका अर्पण म्हूण सांगून कोणाकय मारचें आमकां कसलें जायना म्हूण लेखल्यार ना. तें मारचें म्हळ्यार क्रिया तामसी क्रिया ती तामस लोकान करची ती तांकां अज्ञान आसता जाल्यार तशें न्ही हें आसा पळय कसो न्ही हांगा परमात्मा अर्जुनाक सांगता रस. अर्जुनाक म्हळ्यार जाय म्हणून अर्जुनान युद्ध त्याग करच्या नज कितें म्हळ्यार युद्ध विहित कर्म म्हूण ताका उपवास ताका युद्ध करूं
ಒಪ್ಸಾಚ್ ಕತೀರ म्हळ्यार ताका युद्धा विशयान तो ताणें ओपोवका आपल्यान युद्ध करता तें मेगेल विहित कर्तव्य म्हणून ओपोवका म्हूण परमात्मा इतले ताका उपदेश करतरस. हांगा मुखार आमी पळयताचे अर्जुनू जंय म्हणून काय युद्ध ताणें आतां कृष्णान सांगिल्लें वरीची हें सगळेची गीत आयकतरी अर्जून उपदेश आयकतरी अर्जून शस्त्र धरता युद्ध करता. युद्धान तो लेखता म्हाका प्रती हेज्या कृष्ण सहाय करतरस. कृष्णाल निमित्ती हें युद्ध जेतरस सर्व कृष्णालेक निमगुनूची रात्री युद्धाच्या शिबिरान तो रात्री तांणी विश्रांती घेतना पायच्या दिसा युद्धा विशयी निमगुनू कशी कोरका म्हणून कृष्णाले निमगुनू कृष्णाल कतीर म्हूण लेखून तो युद्ध करता पळय. तशी अर्जुनान काय जाय म्हणून युद्ध आपयिल्लें न्ही. पांडवांक म्हळ्यार अर्जून समेत पांडवांक युद्ध अनिवार्य जाल्लें. युद्ध कोरका युद्ध करून आमगेलो अधिकार आमी पावका म्हूण म्हणलें कसलें ताणें नियोजन करनी जाल्यार युद्ध कोरका जाल्यार तसलें एक सन्निवेश निर्माण जालें ती वय मागीर कृष्णान उपदेश केलो अर्जुनाक. तेदना अर्जुन हें देवाली इच्छा म्हूण सांगून आनी कसले जातले युद्धा परिणामा विशयी आलोचना करना आनी युद्ध करता आनी कृष्णाक अर्पण करता. मागीर युद्धांत तांणी कितलीं योद्धा मारला तांणी जाल्यार ताणें कसो लेखलें हें मिगेल विहित कर्म युद्ध म्हळ्यार विहित कर्म हांत हांव कोणाकय मारची ना. हें परमात्मान म्हाका प्रेरण केलेलें परमात्माक समर्पण म्हूण लेखून निर्लिप्त रितीरी स्थितप्रज्ञतेन युद्ध करता. तो युद्धभुमींत कितलीं जनाक मारता जाल्यार हांगा कृष्णान ताका सुरवेक सांगला न्हू हांव केल्लें म्हळ्यार अभिमान दवर नका कर्तृत्वाचे अभिमान अहंकार नाका. तेदना तुका मारलेलें पाप आनी कसलें येना म्हूण. तशी अर्जुनाक ते पाप बाधक जायनी. तशी हांगा कृष्णान सांगचें कोण हांव केल्लें म्हूण लेखना की तो हत्वापि इमान लोकान न हंती न निबध्यते. सगळे लोक ताणें मारल्यार ताका पाप लागना म्हूण सांगून कृष्ण सांगता. जाल्यार एक विचार कसलें हांगा मुख्य म्हूण म्हळ्यार आमकां परमात्माले हे उतरा वयरी अपनंबिकशनज हो आतां आमी अशी केल्यार तशी जातकी तशी केल्यार अशी जातकी देवान सांगलां म्हूण करचें कसलें विंगड कसलें की जातकी हाजीन म्हूण लेखलें म्हूण जाल्यार आमी तेदना थंय आमकां ಸ್ವಲ್ಪ कर्म बंधनां पडका जाता. जाल्यार संपूर्ण अर्पणा भावान दृढ निश्चयान आमगेले वांटे एक कर्म येयला ते कर्म फलापेक्षा नानशी कोरका. तेदना आनी परमात्मुची आमगेले करीन सर्व काम करयसिता म्हूण लेखुका. आमी सुत्रां बोंबे परमात्मू सूत्रधारी तश्चावन सर्व परमात्माले चरणाक अर्पण कोरका म्हूण लेखून कर्म केल्यार कर्म बंधनाचें चिंतसना. जिवाक एक कर्म बंधन म्हणून जायना. कर्म एक बंधक जावका जाल्यार आमकां कसो की ताजे निमती फला निमती आमी बद्ध जावन कर्माचे फलाक आमी बद्ध जावन पुनः जन्म घेवन येवका जाल्यार ताका कारण कसलें म्हूण म्हळ्यार आमी केल्लें हें काम म्हूण लेखून घेवचें. आतां आमकां एक संशय खंडीत येता हांगा कसलें म्हूण म्हळ्यार जिवाक स्वतंत्र कर्तृत्व आसवें ना न्हय. सर्व कर्म परमात्मा इच्छेन जाता म्हूण जाल्यार विधिनिषेधात्मक कर्म म्हूण कसल्याक आमी लेखूक आतां हें विधी हें निषेध म्हूण सांगून आमी लेखून कसल्याक कर्म करता. सर्व कर्म परमात्मान करूच जाल्यार आमगेले निमती निषेध जाल्लें कर्म परमात्मो करयता न्हय. विधी म्हळ्यार कर्मय तोच करयता तशी लेखूं येत न्हू आमी. तसल्या जिवात म्हाका विधी निषेध कसो खातीर शास्त्र कसल्याक हें करी त्या करी म्हणून सांगता हें कोर नाका तें कोर नाका म्हूण सांगता म्हूण म्हळ्यार विशय आमगेल्या मनांत येयल्यार हांगा वासुदेव आज्ञया चैव पूर्वकर्मानुसारतः अराग द्वेषतः चैव कथं दोषन वाप्नुयुः हरिपूजेति च उद्देशात् कथं न शुभमाप्नुयुः. म्हळ्यार सर्व वासुदेव आज्ञया चैव पूर्वकर्मानुसारतः परमात्माला आज्ञेन आमगेले प्रती एक कर्म जाता जाल्यार पूर्वकर्मानुसारत परमात्मो ते जिवात्माले पूर्वकर्माक अनुसार जावन तागेले करीन हें शरिरांत कसलें कर्म कोरका म्हणून तें मागीर परमात्माले आज्ञा. आनी शास्त्र म्हळ्यार कसो न्ही
शास्त्र म्हळ्यार परमात्माले अप्पणे कसल कोरका कसल करू नच म्हण तश्चावनो आमगेल पुराय कर्म ही वासुदेवाली आज्ञा शास्त्रही देवाल आज्ञा म्हणटना तसलं रे शास्त्रोक्त कर्म करचेची समन्वय आता परमात्मा खंयची खंयची कर्म कोणाल की वर्णाचे विहित कर्म तू देवाल प्रेरण म्हूण करी म्हूण हांगा सांगनी म्हणजे तुगेल वर्ण विहित कर्म तू देवाल प्रेरण म्हूण करी करतना रागद्वेष रहित जावन करी या परमात्माल पूजा म्हूण लेखून करी तेदना तुगेल विहित कर्म अविहित कर्माविषयी सांगना परमात्मा विहित कर्म तुका बंधक जायना मोचक जाता अविहित कर्माविषयी नाही हांगा तश्चावनो आतां जाल्यार थंय पळय आमी पुराणांत एक कहाणी पळयताची इंद्रो अपरोक्ष ज्ञानी म्हणटाची तसल अपरोक्ष ज्ञानी जालोलो इंद्रो वृत्रासुराक परमात्माले आज्ञेन परमात्माले प्रेरणेन ताणें वृत्रासुरा मारचें जल्दी ताका ब्रह्महत्या दोश येता परमात्मा हें दाखयता कसं न्ही म्हण थंय चिकेची इंद्राक चिकेची अहंभाव येता हांव मारले म्हूण म्हणलें धदीचीन त्याग करले ताणें शस्त्र दिले प्रती एक कडेन आतां तसलें रे अपरोक्ष ज्ञानी आशिल्ले इंद्राक अहंभाव येतवे म्हूण आमगेल्या मनान तसल्या रे ओ इंद्राल तसल आमी कशी लेखताची सामान्य जन इंद्राल तसल अपरोक्ष ज्ञानी देवतेकय अहंभावस म्हूण गेला रे आम्ही केलेलें म्हूण लेखिलां तूं कसल होड चुकेस आमी इंद्राल येद्रा कितले सान इंद्राल तसल होड साधनाची वय येद्रा आमी कांय न्ही म्हणटना आमकां कसल पुरे अहंकारा भावना बाधक जाल्यार कसले तोंदरी ना म्हूण आमी लेखच्या नज्ज म्हणू परमात्मो इंद्राक ते दोशादी दिवन ब्रह्महत्यादी दोशादी दिवन ताका भोगयसीत पळय हे कसं लेख म्हळ्यार तसल अपरोक्ष ज्ञानी दोश केल्यार ताणें दोशाक तक्क शिक्षा भोगू का म्हणटना आमगेल तसल सामान्यान दोश केल्यार कसल जातलें म्हूण आमकां कळ्ळो म्हूण ज्ञाना खातीर आमकां ज्ञाना खातीर परमात्मा थंय तसले साधक जिवांकय भोगयसिता तांणी भोगताची तशी भगवंताले आमी हांगेक कसले एक लेखू का म्हळ्यार निजावनो ज्ञानी जेवो भक्तो परमात्मालो तो कळनानशी तागेले निमती चुकी जाता जाल्यार कोण तो चुकी करना जाल्यार ताका कळनानशी करूंक परमात्मा सोण म्हळ्यार आतां आमी केलो पंत कर्म आमगेले निमती कळनानशी केल्या चुकी जावन वता मागीर कळटा आमकां पश्चाताप जाता अयो आमी केल्ली न्हय म्हूण जाल्यार तो परमात्माल भक्त वय म्हूण जाल्यार परमात्मा तागेले करीन चुकून जाल्यार वायट काम करयशिना कित्याक तो हेजे हेजे ते भक्ताक राखता तशी हांगा परमात्मा एक कर्माक कसल नमने तिनी रितीचे प्रेरण जाता म्हूण सांगून आनीक श्लोकान तो सांगता ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्म चोदना करणं कर्म कर्तेति त्रिविधः कर्म संग्रहः पळय कर्म संग्रह तीन विध करणं कर्म करता आनी कर्मचोदना म्हळ्यार प्रेरणे तीन विधाचे ज्ञान ज्ञेय परिज्ञाता म्हणटा म्हळ्यार हें कसलें म्हूण पळोवया जिवाक हाजे पयशी फुडें दुखून आमी कसं कळ्ळें आमकां म्हळ्यार जिवाक एक स्वतंत्र कर्तृत्व ना कर्म हांगा परमात्माले इच्छेन जाता तरी जिवाक विधिनिषेध कसल कतीर शास्त्र कसल कतीर ते करी हे कोरनूक म्हूण सांगता हें पुराय आमकां आतां हाजी फुडेंची हे संशय आमकां येता म्हूण म्हणलेलें न्हय त्या संशयाकच परमात्मा हांगा ह्या श्लोकान उत्तर सांगता तो सांगता कर्माचे विधींतू तीन विध म्हळ्यार प्रेरणा कर्मचोदना म्हणटा विधी म्हळ्यार चोदना म्हळ्यार विधी म्हळ्यार प्रेरणा तांतू तीन विध म्हूण सांगता म्हळ्यार एक कर्मा विशयी भगवंतान आमकां प्रेरण कोरता जाल्यार तांतू तीन रिती एक कर्म कोरका म्हळ्यार इच्छा ती वय भगवंताल प्रेरणा कसल कर्म कोरका कसल कर्म करूं नज म्हळेलें ज्ञान त्या वय भगवंतान दिवचें तिन्नीचे खंयची जिवान कसल काम कोरका खंयची जिवात्माक तागेले पूर्व जन्माचे कर्मा संबंधान हे शरिरान तो ताणें कसल काम कोरका हेंवूय लेखचें हेंवूय प्रेरण करचें परमात्मानची म्हूण म्हळ्यार कर्म कोरका
कसल कोरका म्हूण म्हणलेले एक ज्ञान आणि आम्ही कसल कर्म केला कसल जत्ता म्हूण म्हणलेले एक ज्ञेय आणि त्या कोळण करतलो जीव ताका परिज्ञाता म्हणटाचे दोन्ही म्हळ्यार दोन्ही न्ही खंयचे कर्म कोरका म्हणून कोळणू म्हळ्यार विधी निषेधात्मक कर्म कसल म्हणून कोळणू करतलो जीव ताका परिज्ञाता म्हणटाचे. तरी आमकां एक कर्म आमी आमगेल्या जिवनांत कसलें एक काम करता जाल्यार हाका परमात्माल प्रेरण कारण जाल्लेलें. खंयचे जिवाक हें कर्म करी तें कर्म करूं नका म्हूण सांगून परमात्मो शास्त्रा मुखांतर सांगता. हें सगळें कळका आमकां. तशी हें शास्त्र कोण शिकता म्हळ्यार शास्त्र वाचून ताजें ज्ञान घेता. जेवो शास्त्र वाचिल्लें जनाल करीन तें ज्ञान घेता तेदन त्या जिवाक आमी कसल कोरका कसल करूं नज म्हूण कळटा. तेदन तें विधी निषेधात्मक शास्त्र म्हणटाचें. हें ज्ञेय म्हळ्यार आमकां तें कोळका जाल्यार कसल आमी जिवनांत म्हळ्यार शास्त्र तसलें परमात्मान सांगिल्लें परमात्माल अर्पण कसलें हें ज्ञेय. आनी तेदना आमकां हें शास्त्र शिकलें म्हूण जाल्यार देवाक खंयची कर्तव्य कर्म कुश जाता म्हणलेलें ज्ञान देवूची आमकां कसल काम कोरका म्हळ्यार प्रेरणेन दिता. तशी आतां आमकां हांगा मुख्य जावन मना वचुका कसलें म्हूण म्हळ्यार परमात्माले विशयी एक ज्ञान मेळका आनी खंयचें करूं नज खंयचें कोरका खंयचें कर्म केल्यार अज्ञान हें पळय पळोवका. आनी आमकां कर्माचें मागशेसूची प्रेरणा कसल निमती जाता आमगेलें प्रारब्ध म्हूण म्हळ्यार कळका. तशी एक क्रिया एक कर्म कोरका म्हणलेलें ज्ञान तें कर्म सममे नजिवे म्हूण म्हणलेलें कळका जाल्यार तें शास्त्रज्ञान. आनी कर्म कसल चांग कसलें वायट म्हूण कळून कर्म करतलो जीव. आतां आमकां कर्माक मातशी प्रेरणा कर्म कोरका जाल्यार प्रेरण दिवचें परमात्मान म्हूण कळ्ळें. तरी कर्म कसल खातीर करता म्हूण परमात्मो सांगता. तो सांगता न्हय जात तिश्ठती अकर्म कृत नाही कश्चित क्षणमपी म्हणटा. म्हळ्यार एक क्षणय कर्म करना शिरा बुजयना जाल्यार जिवाक तें कर्म कसल खातीर कोरता इत्ते खातीर आमकां कर्म करूं जायना म्हूण म्हळ्यार कळून घेवन तें कर्म कशा खातीर कोरता म्हूण म्हळ्यार कळून घेवका. निजावन परमात्मा जिवाल करीन कर्म करयता. ताजे मागशें ताका जिवाल वयरी मस्त करुणा प्रिती आसता काय. हें जीव कसलेंपणी साधन करून मेगेला येवो म्हूण म्हळ्यार खातीर परमात्मो जन्मादुकून जन्म दिवनूय सार्थक कर्म करून जन्म दुखून जन्म उद्धार करून परमात्मो त्या जिवाक एक उत्त वैरी आपण व्हरता म्हूण सांगून. तशी तें ज्ञान कर्म कोरका कसल्याक म्हूण म्हळ्यार आमगेलें अज्ञान नाश जावन ज्ञान पावका जाल्यार मात्र न्ही तें ज्ञान परमात्मालें ज्ञान जावका परमात्माल दिकड वच्चा सोडका. तें ज्ञान आमकां मेळका म्हळ्यार हांगा कर्म करूनच हांगा साधन करूनच आमी परमात्माले वच्चे शिदा वच्चा जायना. तशें पळय एक लौकीक खंय एक नाका तिरुपती म्हळ्यार एक क्षेत्रा बाई सरलीच आमी हांगा कसं की एक दुड्ड संपादन करनाशें थंय वच्चा जातवें. दुड्ड संपादन कोरका जाल्यार कसं की एक व्यापार कर्म सकड कोरका वयवें. तशी हांगा तें एक ज्ञान आमी पावका कसलें परमात्माले वचुका जाल्यार एक द्रव्य संपादन जावका. तें द्रव्य खंयचें म्हूण म्हळ्यार परमात्मालें ज्ञान. तें संपादन केल्यार मात्र आमी परमात्माले वचूं जाता. जाल्यार तें परमात्मालें ज्ञान आमकां मेळका जाल्यार तें आमी खंयचें कर्म कोरका खंयचें कर्म करूं नज म्हूण कळून कर्म करून भगवत अर्पीत कोरका. हें ज्ञान आमकां कोण दिता विधी निषेधात्मक जावन आशिल्लें शास्त्र दिता. तें शास्त्र कोण दिलेलें परमात्मान दिलेलें. तेच्या हांगा पुराय परमात्मालें म्हूण कळ्ळें आमकां पुराय परमात्मा आमगेलें कसलें ना. म्हळ्यार कर्म कोरका म्हळ्यार प्रेरण दिवचें परमात्मान खंयचें कर्म चांग खंयचें कर्म वायट म्हूण म्हळ्यार
कोळची एक ज्ञान दिवचे शास्त्रा निमती परमात्मानाची आणि परमात्मान प्रेरण केल्या मांद्र जीव कर्म करता त्या जीवा कसल कर्म कोरका म्हणले परमात्मानाची एक निर्णय करचे कसं कसं निमित्ती म्हणून म्हळ्यार प्रारब्ध कर्माक समजावणं तशी कंची जीवान कसल कोरका कंचे जीव सात्विकू कंचे जीव राजसिकू कंचे जीव तामसिकू हे निर्णय परमात्मालाचे तांगेल पूर्वकर्म प्रारब्धाक अनुसार जावन तशें जावन त्या जिवाक अभिव्यक्त करची शक्ती ना हो हे मिगेल करीन परमात्मा करयता म्हणलेले कर्म कोरका म्हणलेले असल्यार ते अभिव्यक्त करचे तसले एक शक्ती म्हळ्यार कर्मा प्रवृत्त जावची शक्ती कोण दिवचे त्यावेळी परमात्मानाची म्हणटना सर्वय परमात्माले कर्म खंयचे म्हूण म्हळेले कर्मज्ञान परमात्माले कर्म करचे क्रिया परमात्मान करचे कर्म करच्या प्रेरणा परमात्मान दिवचे तशें जावन एक जिवाक ज्ञान परमात्मुज्ञेय परमात्मुची ज्ञात्र तशी हांगा सर्वय परमात्माले स्वरूप सगळे जगत्यांतू पुरे परमात्माल स्वरूप तशें खातीर म्हणजे कसलें म्हळ्यार परमात्मा बिंब आमी तागेले प्रतिबिंब तशी आमी पुरे तागेले स्वरूप समान न्ही परमात्माक आमी समान जेवो आमी परमात्मा न्ही आमी प्रतिबिंब मात्र ताणें केलेलें तशें आमी करचें म्हळ्यार ताणें आमगेले जीव शरिरा भितर आसूचे जिवाल करीन कसल तो करयता तें शरीर करता तितलेची परमात्माल प्रेरणेन जिवान कर्म करचे जीव अस्वतंत्र म्हूण सांगिल्लें आमकां हांगा सिद्ध जावन कळटा तशी परमात्मा मात्र स्वतंत्र आतां परमात्मा सांगता कर्म कारणय सूक्ष्म जावन सांगता जाल्यार त्या मागीर तीन विध म्हणटा आतां इतली वेळ आमकां कसं कळ्ळें परमात्मा आमकां नियंत्रण करता निरनियंत्रक परमात्मा तें आमकां आनी कळ्ळें तितलेची ज्ञान ज्ञेय ज्ञात्र पुरे परमात्मा हें आमी कोण घेवका तितलेची परमात्मा ज्ञान दितलो तागेले अधीन जावन आशिल्ले जिवाले ते पूर्व योग्यतेक अनुगुण जावन श्रुती स्मृती इत्यादी ताणें शिकची तशी कोरून तागेल्यांत कर्मज्ञान प्रचोदन करता इच्छा इत्यादी साधन सामग्री म्हळ्यार हें कर्म कोरका म्हळ्यार इच्छा आनी त्या कर्म कोरका करूं जाय आशिल्ले इंद्रिय हे पुरे स्वस्थ जावन दवरचे कोणें परमात्मान तशें जावन परमात्मा हांगा कर्म करयतलो त्रिविध कर्म संग्रह म्हणल्यार हांगा परमात्मान कसलें म्हळ्यार करण म्हळ्यार साधन सामग्री इंद्रियादी कर्म म्हळ्यार त्या इंद्रियान क्रिय करचे करता म्हळ्यार ते कर्तृ म्हळ्यार परमात्माला अधीन जावन आशिल्लो जिवात्मा तशी आनीकी सूक्ष्म जावन सांगचे जाल्यार हांगा परमात्मान त्रिविध कर्मचोदना म्हणलें हे इतली वेळ सांगली पळय बोट्टू एक कितली होड विशय जाल म्हणजे 2-3 पंत आयकूंक जातले जाल्यार कडेरी एक सूक्ष्म जावन ताजी एक समरायज करून सांगचे जाल्यार संक्षेप जावन परमात्मान हांगा कसं म्हणलें त्रिविधा कर्मचोदना चोदना म्हळ्यार प्रेरणा म्हण लेक्याचें सुलभ जाता तेदना कर्माक प्रेरण 3 विधाचे कसले विध ते म्हळ्यार एक चोदना इतली खातीर आमकां हें कर्म कोरका म्हळ्यार प्रेरण जाता हाजी तिळवळीक जावका आमकां ते आनी कर्म प्रवृत्ती हें कर्म केल्यार आमकां कसल फल जायत म्हळ्यार फलापेक्ष न्ही हें सम अर्थ करून घेवची हें फलापेक्ष न्ही कसल फल जायत म्हणलेलें ज्ञान कसं की कर्म करत रुचे न्ही हाजी निमती वायट जायत की म्हळेलें ज्ञान जावका हें खंयच्यान येता शास्त्रान आमकां येता आनी परिज्ञाता म्हळ्यार सर्वज्ञ सर्वाल प्रेरक जावन आशिल्लो परमात्मा ताणें आमगेले देहांतू ताणें आसून म्हळ्यार तागेलें सन्निधान आमगेले हृदय म्हळ्यार गर्भकुडींत आसता इतलें ज्ञान आमकां सुका आनी ते जिवा कडेन तो काम करयसिता हे तिनी ಒಟ್ಟು जावन कर्मविधी म्हळ्यार कर्म प्रेरण जाता म्हळ्यार एक जीव त्या जिवाक तागेले पूर्व कर्माचे निमित्त जावन कसल कर्म कोरका करून नज्य म्हळेले एक प्रेरणा ती वे परमात्माले जिवाक अधीन जावन दवरचे परमात्मान तशीची त्या कसल कर्म म्हळेले एक तिळवळीका शास्त्रान मेळचे त्या वेळी परमात्मान दिवचे तशी आनी हांगा इतिकत्री आमी
पुरे परमात्मान कोरोचे म्हूण लेखुका म्हळ्यार हाजे पयलीं फुडली श्लोकांत परमात्मान एक कर्म जावका जाल्यार दैवम चैवात्र पंचमम म्हूण सांगून सांगला कृष्णान आनी भगवंतूची सर्व कळयतलो कर्म प्रेरक म्हणून सांगला ताणें त्याच श्लोकांत वय आनी ह्या श्लोकाचे उत्तरार्ध म्हळ्यार दोनी पादांत दोनीचे श्लोकाचे उत्तरार्थांत करणम कर्म करतीती त्रिविध कर्मसंग्रह म्हणलें परमात्मान हांग करणम म्हळ्यार खाली इंद्रिय म्हणून लेखून घेवचें ना आमी हाजी फुडली श्लोकांत 5 कारण सांगला पळय तें करण म्हूण लेखून घेवका अधिष्ठान करता पृथक्विध करणम पृथक चेष्टा पंचमम दैव ह्या पळय ಒಟ್ಟು जावन ह्या श्लोकांत परमात्मा करण म्हूण सांगता आनी कर्म म्हणलें हांगा त्रिविध आतां सांगलें पळय त्रिविध कर्मसंग्रह सुरवेक करण हे 5 श्लोकां फुडली 2 श्लोकां फुडें सांगिल्लें 5 कारण अधिष्ठान करता पृथक्विध करण पृथक चेष्टा आनी पंचम दैव कर्म म्हळ्यार कडेन इंद्रियाची चटवटिका कर्म म्हळ्यार इंद्रियान आमी कर्म करचें तशी देवान इंद्रियाची चटवटिका आमगेल करीन करयता हस्तादी चेष्टा हस्त इत्येतादी इंद्रियश्च चेष्टा तशी इंद्रियाची चटवटिका हें कर्म हें मागीर परमात्मान आमगेल करीन करोचें तशी हांगा करता म्हळ्यार कर्त्र आमी न्हय आमकां अधीन जावन परमात्मूची कर्त्र परमात्मा आमगेल करीन करयसीत मात्र शिवाय आमी स्वतंत्र कर्त्र न्हय हें मागीर आमी लेखून घेवचें हें त्रिविध कर्मसंग्रह म्हणलें पंचकरण हाजे एक संक्षेप म्हूण सांगून कळ्ळें तशी आतां इतलेच आमी हे श्लोकान अर्थ करून घेवत की परमात्मू सर्वाधार परमात्मू सर्वनियामक परमात्मू सर्वाकय कारण इतक म्हळ्यार ह्या सगळे जगत्य परमात्माले अधीन द्रव्यम कर्मम च कालम च कालः च स्वभावो जीव एव च यदनुग्रह सन्ति न सन्ति यदुपेक्षया यत् अनुग्रहः सन्ति परमात्माला अनुग्रहान इतली पळय जतके खंयचे द्रव्य कर्म कोरका जाल्यार आमकां जावका आशिल्लें एक द्रव्य आनी आमी कोरका जाल्यार कर्म खंयचे कालार आमी खंयचे कर्म कोरका ते जिवाचो स्वभाव सात्विक राजसिक तामसिक इत्यादी हें पुरय परमात्माला अनुग्रहान मेळचें यदुपेक्षया ताणें बिनी उपेक्षा केल्ले म्हणजे न संती आमकां कसले करूं जायना जाल्यार तसल्या जिवान कसले यत्न करचे नकवे म्हूण म्हणलेलो प्रश्न येता म्हूण हांव सुरवेक सांगला न्हय ताका मध्वाचार्य उत्तर दिताचे यत्न विना न हटो नापि कर्मफलप्रदः वासुदेवो अखिलस्य आमगेलो प्रयत्न ना नशी न अपि कर्मफलप्रदः खंयचेची कर्म करका जाल्यार आमगेलो प्रयत्न जावूं थंय आतां पळय एक सान चरड ताका कसलेची ज्ञान ना पाळ्ळ्यान दसता न्हय ताका अधिष्ठान शरीरस ताका इंद्रियस कळ्ळें ताका एक कसलें पळय आतां ते चेरडा बूक जातना ते ज्ञान नातिलें बरीची सान चेरडू जाल्यार तो इतले पंच कारण आस ते चेरडू रडता पळया रडले मात्र अम्मा येवन पिवच्या दिता तें थंय साधन करचें तें एक अवसूल स्तन्य पानाक ते इतले अबोध शिशो पडल्या न्हिदलेले एक दिवसात जावं ते 2 दिवसात जावं ताका कसले गोतना नातील चेरडूय ते पिवका म्हूण जाल्यार पोट भरका म्हूण जाल्यार एक साधन कोरका म्हूण ते चेरडाकय गोतस कोण तें सांगिल्लें दैवम पंचमम देव ते चेरडाक करीन तें साधन करीता कसलें अवसुलें स्तन्यपान कोरका जाल्यार तूं रोडका ना नातल्यार आम्मा येना लागीं न्हिदला म्हूण लेखता तशी ताजी भूक निवारण करून घेवका जाल्यार ते ह्या दिसान चेरडूय रडतात तशीची प्रयत्न मनशान करूं का पुराय देवान करचें म्हूण सांगून नुत बैसल्यार जायना न्हय आजी मिगेले रुणान तूं जेवका म्हूण आसल्यार देव कशी जेवण दिता म्हूण सांगून नुत न्हिदताचे आमी ताका जाय जाल्यार काम करनाचें प्रयत्न ना न केन्नाय फल ना तशें जावन यत्नविना न हटो न अपि कर्मफल वासुदेवो अखिलस्य देवूची पुराय करयतलो जाल्यार हांगा प्रयत्न म्हणलें आमी करूं का साधन म्हणलें आमी करूं का ना नातलें आमी
कसल जत्ताची म्हळ्यार कोण हांगा आम्ही करका जाल्यार कसले ना सर्व दावान कोरोचे म्हूण सांगून न्हू तो बसतकी तो नरकावतकै अशुभो दैवम इत्येव मत्वा हित्वा स्वकम कर्मम गतीम च हित्वा स्वकम तागेले कर्म तागेले आचार गती म्हळ्यार आचार तागेले आचार विचार तागेले स्वधर्म कर्म सोडून पुराय दावान करचें न्हय म्हूण सांगून कोण बसतकी तो अशुभ तो तामसम प्रयाती तो केन्नाय नरकाक वता तशें न्हू तस्मात कार्यम एव स्वकर्म तागेले स्वकर्म कार्य कोरका आनी ज्ञानी जल्लो काय आळसू न्ही अहंकारी खंडित न्ही ताका ज्ञानी म्हणचे तो परमात्माले सर्वकर्तृत्व सर्वोत्तमत्व समची आलोचना करूनची सर्व देवाल अधीन म्हणून शांत मनानं सर्व कर्मही परमात्मा मेग्गेल करीन करईसीत म्हूण लेकून कर्म करताची करता नुत्त बैसना संन्यासी जलरी तो कर्म करता साधनीक पूरक जलेल कर्म सर्व सोडू जलरी तो परमात्माल करता हांव सर्व सोडलें संन्यासी म्हूण न्हू तो बैसना तो साधन करचें करताची करता कोर न्हू भगवद अर्पीत करता ताजी एक कृतकृत्य भावना आमकां मेळटा हें परमात्माले विशयांत एक साधकान कोरका जालेलें साधना म्हणून परमात्मा सांगता आस आनी ज्ञान खंयचे नमुनेचें म्हणून सांगता तो त्या पायच्या दिसाक आमी पळोवया आजी सांगिल्लें गीतामृत म्हळ्यार गीतेचे परमात्मान दिल्लेले संदेश हें परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि। श्रीहरिकृष्णार्पणमस्तु। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।